आम्ही सर्व रामकथा चिंतन श्रवण करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. स्वर्गीय केंद्रे साहेबांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ मनीषाताई, अक्षय भाऊ त्यांचा सर्व परिवार, त्या परिवाराच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, पूजनीय सूर्यकांतजी महाराज, प्रिय महाराज, बंडू देवा, बसलेले यातले सर्व महाराज, प्रथमतः येथील महात्मे मंडळीला नमस्कार करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मान्यवर मंडळी, शर्माजी महाराज, सर्व महात्म्यांना नमस्कार. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. सीता स्वयंवर. रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली, पण काही संतांच्या मतानुसार ती पुष्पमाला गुलाबाच्या, मोगऱ्याच्या, झेंडूच्या फुलाची नाही, मोहाच्या फुलाची आहे. हे ऐकताना वैचित्र्य वाटेल. मोहाच्या, याचं कारण आहे, मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे. मोहाच्या झाडाला फुलं आली की पानं गळतात, आंब्याच्या झाडाला बहर आला पानं असतात. हा 2 वृक्षातला नैसर्गिक फरक आहे. याचं कारण आहे, मोहाच्या फुलापासून दारू तयार होत असते. मोहाची फुलं रात्रभर भिजत घालायची, घमेलभर, आणि ती घमेलं भरून भिजलेली फुलं सकाळी बैलाला खाऊ घाला, बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. म्हणून मोहाचं झाड पिणाऱ्याला सांगत असतं, अरे माझ्याकडे बघ, एक पान नाही, नुसत्या काड्या राहिल्या, तशी हाडं दिसतील, नको नादी लागू. झाडं सांगतात, आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाच्या फुलाची माला अर्पण करतानाचा सीतामाईचा हेतू आहे कि मोह के पुष्प में पागल बनाने की ताकत है प्रभु, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही हूँ, तो जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना मेरे भगवान, मुझे कभी भूलना नहीं. हा उद्देश आहे. म्हणून भविष्यात सीतामाई चोरीला गेल्यावर रामचंद्र पागल झाले. पागल होणे म्हणजे माणसाला विचारत नाही. सीता चोरीला गेल्यावर झाडाला, वेलीला, पक्षाला, पशुला, हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृग नयनी. लक्ष्मण समझाए बहुभाती, पूछत चले लता तरुपाती. वृक्षाला विचारतात, वेलीला विचारतात, पक्षाला विचारतात, माझी सीता बघितली का रे? याला म्हणतात पागल होणे. सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली, पण पायावर डोकं ठेवून दर्शन घेत नाही. बाकीच्या सख्या म्हणाल्या, सखी कहई प्रभू पदगऊ सीता, अरे पैर पडो ना. नाही का? तुम्हाला माहिती नाही ग, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. आता मी नवरीच्या वेशात आहे, माझ्या बासिंगाला हिरे आहे. पाया पडण्यात जर हिऱ्याचा संबंध त्याच्या चरणाशी आला तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप होईल. रामाचा पद लागता जडशिळा झाले त्वरे कामिनी, या लागी मीन नमी रघुत्तम पदी, भाळी सुरत्ने भली, रत्नांच्या विवते सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहु प्रीती मजवरी होईल गे सर्वदा. म्हणून सीतामाई पाया पडत नाही. पण झालं काय, ज्या
राजाने धनुष्य उचलल्या गेला नव्हता. ज्यांचा अभिमान दुखावल्या गेला त्या सर्व राजांनी आपापली हत्यार हातात घेऊन आरडावरडा मंडपात सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो. हम मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को. मारो पकड़ो, मारो पकड़ो, मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. अवसर सुनि जीवधन भंगा. ते अवसर सुनि जीवधन भंगा. ते अवसर सुनि जीवधन भंगा. तेही अवसर सुनि शिवधनु भंगा. आयु भृगुकुल कमल पतंगा. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन आहे. बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद